पालखी सोहळ्यावेळी आळंदी देवस्थानच्या विश्वास्थांची मुजोरी, माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा प्रयत्न, वादानंतर माफी मागत सारवासारा। तिकडे देहूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अंगरक्षकालाच विश्वस्त भावार्थ देखण्यांकडून मारहाण, माऊलींच्या सेवेकऱ्यांचा मालक झाल्यासारखा थाट। पालखीवेळी माध्यमांना हाकलण्याची घटना घडली असेल तर ती घडू नये यासाठी प्रयत्न करू। तणावाच्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात, पण त्या घडू नयेत। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। विश्वस्तांची नेमणूक सरकार करत नसल्याची फडणवीसांची माहिती। पंढरपूरची विठ्ठल मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून नवीन समिती नेमा, अमोल मिटकरी यांची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 3 कोटींचा चिल्लर घोटाळा झाल्याचं पत्र मिळालं, पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडणार, मिटकरी यांच्याकडून स्पष्ट। माऊली आणि तुकोबारायांची पालखी विसाव्यासाठी पुण्यात। विविध भागामध्ये विठ्ठल भक्तीच्या भजनाचे सूर निनादले, भजनाच्या माध्यमातून भक्तांची विठुरायाला आर्तहाक। पुण्यातील मुस्लिम व्यक्तीकडून वारकऱ्यांची सेवा, 3 वर्षांपासून थकलेल्या वारकऱ्यांची मालिश करण्याची सेवा करतायत अब्दुल रझा असं या मुस्लिम सेवेकऱ्याचं नाव। अब्दुल रझा यांचं सर्वच स्तरातून कौतुक। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ, 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीमध्ये सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे करमाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत, सनईसह पारंपरिक वाद्य वाजवले, पारंपरिक वाद्यांवर विठ्ठल भक्तांनी ठेका धरला। पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू। पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रॅनाइटनं सजवण्यात येतोय। आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरतराव लठ्ठे यांच्या घरी ईडीची छापेमारी, तर घरामध्ये केलेल्या छापेमारीमध्ये काहीही आढळलं नाही। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मुळा नदीवरचं पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो, मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला, गंगापूर धरणामधून 2320 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विसर्ग वाढला, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे निर्देश। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला, विसर्ग वाढवल्यानं गोदाघाट परिसरातील पाणी पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलं। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे 4 दिवसात धरणामध्ये तब्बल 11 टीएमसी पाण्याची आवक। कोयना धरणामधून सध्या 1050 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील 4ही धरणांचा पाणीसाठा 9 टीएमसीवर, खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर ओसरला, 4000 क्युसेकनं खडकवासला धरणामधून विसर्ग सुरू। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरला, महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेण्णा लेक यावर्षी यंदा जूनमध्येच पूर्ण भरला। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची संततधार सुरूच, तळा तालुक्यामधील वावे हवेली गाव धरण ओव्हरफ्लो। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला, बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू। गंगाखेड तालुक्यातील 10 ते 15 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। कोल्हापुरात पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ, नरसिंहवाडी इथलं दत्त मंदिरासमोर नदीचं पाणी पोहोचलं, भाविकांनी सतर्क राहावं, मंदिर आणि स्थानिक प्रशासनाचं आवाहन। सोलापूरच्या पंढरपूरमधील उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 21000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। पावसानं समाधानकारक हजेरी न लावल्यानं मुक्ताईनगरमधील खरीपाच्या पेरण्या अपूर्णच, कापसाला दर नसल्यानं कापसाचा पेराही घटणार असल्याचं चित्र। धाराशिवमध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांचं पीक न उगवल्यानं शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। पुण्यात प्रादेशिक जलसंधारण कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी गैरहजर, अतुल खुपसे पाटलांचं कार्यालयामध्ये अगरबत्ती लावून पूजा करत आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी। रत्नागिरीतील मार्लेश्वर देवस्थानावर भाविकांसाठी ड्रेस कोड लागू, भाविकांचा पेहराव हिंदी परंपरेला साजेसा, संस्कृत असण्याची अट,
मार्लेश्वर देवस्थानचं भाविकांना आवाहन. अमरावती महानगरपालिकेला दरवर्षी 10 कोटींचं नुकसान होणार. मोबाईल टॉवर आणि भूमिगत केबलवर कर नाही. नवा दूरसंचार कायदा लागू झाल्यानं मोठा परिणाम. अकोल्यामध्ये बोगस डॉक्टरवर कारवाईमध्ये औषधांचा साठा देखील जप्त. महानगरपालिकेच्या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी संघटनांची जोरदार बॅनरबाजी. 23 तारखेला जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना मोर्चा काढणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अतिक्रमण काढायला आलेल्या पथकाला माघारी फिरावं लागलं. भूखंडधारकांना कोणतीही नोटीस बजावली नसल्यानं पथक कारवाई न करताच गेलं. दरम्यान खंजिरेच्या खुल्या जागेवर तांब्यांनी कंपाऊंड घालून पार्किंग व्यवस्था केल्याचा आरोप. धाराशिवमधील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या कामाला गती. वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटपाची प्रक्रिया सुरू. कडगाव MIDCमध्ये इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्ज मागवले. एसटी महामंडळाच्या शिवाई बसमध्ये दिव्यांगांना नो एंट्री. राखीव सीट असून देखील तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात येत असल्याचा आरोप. कल्याण डोंबिवली महापालिकेची वेबसाईट बंद. वेबसाईट लोड होत नसल्यानं 490 पदांची भरती लटकली. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी. कणकवलीमधील विद्यानगर आणि तहसील कार्यालय परिसरामध्ये एकाच नंबरच्या 2 कार. निनावी तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी गाड्या पोलीस ठाण्यात आणल्या. RTOकडून चौकशी सुरू. धुळे शहरामध्ये कचऱ्याची समस्या. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या अनेक गाड्या बंद. शहरातील विविध भागांमध्ये कचरा साचला. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बारामतीमध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत फिरता दवाखाना. अजित पवार यांनी उद्घाटन केलं. डिजिटल OPDसह पॅथॉलॉजीची देखील व्यवस्था. चंद्रपूर जिल्ह्यामधील मूल शहरामध्ये बिबट्या. कर्मवीर महाविद्यालय पटांगण परिसरामध्ये झाडावर बिबट्या पहुडला. स्थानिकांनी वनविभागाला बिबट्याविषयी माहिती दिली. गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना मिळाले 20 बॉडीवेअर कॅमेरे. वाहतुकीचे नियम करताना उपयोग होणार. नागरिकांसोबतच्या संवादाची रेकॉर्डिंग देखील होणार.